मराठी भाषा सक्तीच्या दिशेने सरकारचं निर्णायक पाऊल. मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यावर भर. महाराष्ट्र मोटर वाहन नियमात बदल केले जाणार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप. सुनेत्रा पवारांकडे राज्याची जबाबदारी, पार्थ पवारांकडे मुंबई दिल्लीची जबाबदारी दिल्याची सूत्रांची माहिती. बारामतीमध्ये अघोरी पूजेबाबत मिटकरींचा सोशल मीडियावर दावा. विद्याप्रतिष्ठान इमारत आणि काटेवाडीमध्ये अघोरी पूजा झाल्याचं मिटकरींचे ट्विट. अजितदादांच्या दौऱ्याआधी विद्याप्रतिष्ठान इमारतीजवळ अघोरी पूजेचा फोटो पोस्ट. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये नियम धाब्यावर. पुरातत्व विभागाचे नियम डावलत सिंहासन पूजा. अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅनेज केल्याचा संशय. पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. सरकारी कर्मचारी संपाचा फटका. विवाह नोंदणीला. सरकारी कर्मचारी संपामुळे विवाह नोंदणी रखडली. हिंगोलीतील उपवर वधू बसले ताटकळत. नाशिकच्या घटनेची मुंबईमध्ये पुनरावृत्ती झाल्याचा संशय. मोबाईलवर अश्लील मेसेज करत तरुणींचा छळ. प्रेमाची मागणी करत शारीरिक संबंधांसाठी दबाव. नेस्को ड्रग्सचं फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्शन. अटकेमध्ये असलेले जिया जेकब साईड ऍक्टर. जियाच्या बँक खात्यावर कोट्यवधींची उलाढाल. आठ महिन्यांमध्ये 20,000 MDMA ड्रग्सची विक्री. आमिरनं परदेशातून मागवल्या 25,000 गोळ्या. टिटवाळा ड्रग्स प्रकरणी धक्कादायक माहिती. पुण्यात PMPLच्या बसची घंटागाडीला धडक. ब्रेक फेल झाल्यानं बसची घंटागाडीला धडक. घंटागाडीवरील कामगार खाली पडून जखमी. ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या 27 योजनांमध्ये 73 कोटींचा घोटाळा. कोट्यवधींचे प्रकल्प कागदावरच. झी 24 तास कडून कागदावरच्या योजनांचा पंचनामा. शहापूरमधील दोऱ्याच्या पाड्यात दाल मिल केवळ कागदावरच. प्रत्यक्षात मात्र गायब. झी 24 तासच्या पाहणीत मोठा घोटाळा उघड. सरकारी योजनेवर प्रश्नचिन्ह. गरज नाही अशा ठिकाणी हिरकणी कक्ष उभारत. कोट्यवधींचा घोटाळा. अनेक ठिकाणी केवळ सांगाडे उभे. झी 24 तासच्या SIT कडून मोठा पर्दाफाश. झी 24 तासच्या बातमीचा तत्काळ इम्पॅक्ट. महिला व बालविकास घोटाळा प्रकरणी चौकशी समिती नेमणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची झी 24 तासला माहिती. संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचीही ग्वाही. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत मोदींची बोट सफारी. हुगळी नदीमध्ये बोटीनं प्रवास करत लुटला फोटोग्राफीचा आनंद. मोदींना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.